नवरात्रोत्सवामध्ये वर्ध्याच्या तळेगाव टालाटुले या ठिकाणी तलावामध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि आपण सध्या तळेगाव टालाटुले या परिसरात आहोत। हा गाव तलाव आहे। तळेगाव टालाटुले या गावाच्या अगदी लगत असलेला 24 एकर क्षेत्रामध्ये हा तलाव आहे आणि या तलावाच्या मध्यभागी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। नवरात्रोत्सवात दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतो आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा विस्तीर्ण असा तलाव आहे, खोल तलाव आहे आणि या तलावामध्ये हे देवी जी आहे ही देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। नेमकं भक्तांना जर दर्शन घ्यायचं असलं तर या नावेतून एक छोटी नाव सुद्धा तयार करण्यात आली आणि या नावेतून हे भाविक जे आहेत हे भाविक त्या देवीपर्यंत पोहोचतात आणि मनोभावे दर्शन घेत हा भाविक नंतर परत येतो आणि जर आरती करायची असेल तर आरतीच्या वेळेस मात्र देवी जी आहे त्या देवीचं जे मंदिर आहे ते सुद्धा या ठिकाणी समोर येतं आणि त्यानंतर मग येथे देवीची एकूण आरती होते। अशा पद्धतीचं एकूण या ठिकाणी स्वरूप जे आहे या नवरात्रोत्सवात तयार करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी इथलेच जे आहेत या मंडळाचे ट्रस्टी, आपण त्यांच्याशी बोलूया। कशा पद्धतीनं हे सर्व नियोजन केलं आणि ही कल्पना कशी सुचली, काय सांगाल नेमकं? म्हणजे इथले समजा हे मुलं आहे, हे इथली मेहनत करतात आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामधून हे सगळं संभव होते। म्हणजे पूर्ण गावाचं सहकार्य या देवीला लाभते आणि मेन गोष्ट म्हणजे या देवीची कृपा या ट्रस्टीवर आणि या करणाऱ्यावर, म्हणजे सगळं सहकार्यातून ही देवी साकारल्या जाते। आज जवळपास 15 वर्षापासून समजा या देवीची स्थापना होते आणि सगळं गावकऱ्यांची सहकार्य पूर्ण आणि या ठिकाणी तलावात देवी बसवावी अशा प्रकारची कल्पना कशी सुचली आणि कशा पद्धतीने या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना होते? ते म्हणजे सुरुवातीला त्यावेळेस म्हणजे त्या या तलावातच म्हणजे काम करणारे जे भोई समाजाचे लोक होते त्यांनी समजा तिथे एक 4 खांबाची होती आणि त्यांनी त्या ठिकाणी आपण देवी बसवू आपण सुरुवातीला तलावाच्या काठावर बसत होती आणि आपण या तलावात बसवावी बा अशी त्यांची भावना होती। म्हणून त्यांनी ते मेहनत घेतली 1 महिन्यापूर्वी आणि त्यांनी ते सक्सेस केली त्यावेळेस आणि तेव्हापासून समजा 15 वर्ष 20 वर्ष झाले, 20 वर्षापासून ही देवी या तलावात। आपल्यासोबत आणखी भाविक आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकं कसं स्वरूप यायचं। म्हणजे पहिले 15 वर्षाच्या अगोदर तलावाच्या बाहेर बसत होती देवी। त्यानंतर एक जे आयोजक आहे गावातील जे आयोजक आहे मंडळातले, त्यांनी अशी कल्पना सुचली की 2 वर्ष देवी इथे बल्ल्याईवर पूल बनवला गेला होता। त्याच्यानंतर 2 वर्षानंतर तो भव्य खर्च होता आणि रिस्की काम होतं। त्यामुळे आम्ही मंडळांनी एक कल्पना केली की ड्रामावर बोट बनवली, ड्रामावर ते मंदिर तयार केलं आणि मंदिर तयार करून ते अशी कल्पना करून ते पहिल्या वर्षीपासून आता ते सुरुवात आहे। दरवर्षी असं जशी जशी मंडळाला आयडिया येते, कोणी आयडिया सांगते, त्यानुसार ते वेगवेगळी। या नवरात्रोत्सवादरम्यान काय काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि हे सर्व मॅनेज कसं होतं? हे सर्व माँ दुर्गाची कृपा आणि सगळे गाववाल्याची कृपा, हे सर्व मॅरेज म्हणजे सर्व मंडळाच्या वतीने व तळेगावचे जे काही व्यक्ती आहे, कोणी 500 देतात, कोणी 100 देतात, कोणी 1000 देतात, या पद्धतीने या मंडळाचं नियोजन होते आणि पूर्ण गावाचं सहकार्य या देवीला लाभतं। तलाव जो आहे हा गावातला तलाव आहे, मुख्य तलाव आहे। किती याचं एकूण क्षेत्रफळ आहे, किती म्हणजे पाणी हे जे आहे कायमस्वरूपी इथं असतं का, वर्षभर पाणी असतं का? ह्या तलावाचं क्षेत्रफळ कमसे कम 18 एकरमध्ये तलाव आहे हा आणि तलावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे। नेमकं आरतीच्या वेळेस हे मंदिर तलावाच्या काठावर येतात, आरती झाल्यानंतर हे आपल्या जागेवर जातात। कमसे कम आता तरी 20 फूट पाणी या तलावात मौजूद आहे। आता यावेळेस उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 7-8 फूट पाणी मौजूद राहतात। ह्या तलावामुळे गावातील पाण्याची कधीच अडचण भासत नाही आणि विशेषतः म्हणजे आतापर्यंत देवीच्या कृपेने असं काही कोणाला काही नाही, कोणाचं नुकसान नाही, काही नाही, सर्व 9 दिवस पार पडतात। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे भाविक आहेत ते भाविक इथे पोहोचतात। आपल्यासोबत आणखी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। काय नेमकं सांगाल कशा पद्धतीनं इथे या सर्व गोष्टीचं नियोजन होतं? इथे म्हणजे तलावात आम्ही जे दुर्गादेवी बसवत आहोत
त्या देवीचं एक खास या तळेगाव टालाटोलीमध्ये एक वैशिष्ट्य बनलं आहे की त्या देवी आरती करता अगदी तलावाच्या काठाजवळ येत असते. आरती झाल्याबरोबर ती परत तलावाच्या काठावरून वापस जात असते. तेच आकर्षण बघण्याकरता खूप बाहेरून लोक इथे येत असतात. हे सर्व कशा पद्धतीनं मॅनेज करताय तुम्ही, म्हणजे याला ओढण्याचं किंवा ते मंदिर इथं ओढलं जातं का, काय नेमकं सांगा? नाही, आम्ही त्या पद्धतीची तिथे सिस्टीम केलेली आहे, पण ते कोणालाच अशी माहीतच पडत नाही की ती देवीच ऑटोमॅटिक अशी काठाच्या जवळ असे स्लो प्रमाणात येत असते. त्याच्यामुळे असं आकर्षण वाटते लोकांना की ते देवीच येत आहे बाहेर पूर्ण मंदिरासहित. मंडळाने सुंदर असा हा देखावाच या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या संपूर्ण गाव तलावामध्ये ज्या पद्धतीनं 20 फूट खोल पाणी आहे, या पाण्यात हे जे मंदिर आहे किंवा एकूणच मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे, हे पाहण्यासाठी दूरदूरून लोक इथे पोहोचतात आणि येथलं जे आकर्षण आहे हे संपूर्ण परिसरासाठी एकूणच लक्षवेधक आहे. एकनाथ चौधरी, ABP माझा, तळेगाव टालाटोले, वर्धा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.